वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर बघा, सकाळी ना फास्ट आवरून थोडं मुलांना स्टॉपवर सोडून आले. 8:15ला असते त्यांची बस, त्यामुळे त्यांना सोडून आले आणि आल्यानंतर थोडा छान असा मस्त गुळाचा चहा घेतला बाल्कनीत बसून. आणि विटॅमिन डी पण सुद्धा फ्रीचं मिळत असते आणि सकाळचे छान कोवळं ऊन येत असते बाल्कनीत, तर कशाला सोडायचं नाही का? फ्री जर मिळालं तर घरातून जर फ्रीमध्ये मिळत असेल तर काहीच सोडायचं नाही. तर छान असं मस्त बसून चहा घेतला, झाडांचा आनंदसुद्धा घेतला, बागेत बसल्याचासुद्धा आनंद घेतला, छोट्याशा बागेत. आणि त्यानंतर आवरते पुढचे कामं. तर डबा वगैरे गेल्यानंतरची थोडी भांडी होती ती घासून घेतली. आणि बघा, घरात जर आपली चहापत्ती निघत असेल तर ती कशाला फेकून द्यायची नाही का? घरातच झाडांना टाकायची. छान घरातूनच झाडांना खतं मिळत असतात. आणि आपली जी स्वयंपाक करताना जो कचरा वगैरे निघत असतो ना घरातला, तर तो काय करायचा, आपले डस्टबिन शक्यतोवर किचनमध्ये नसते, तर असं छोटंसं भांडं किंवा डबा वगैरे ठेवून द्यायचा, त्यात जमा करायचा. आणि सारखं सारखं तिकडे डस्टबिनकडे जाण्यापेक्षा. आणि नंतर मग छान सगळं झाल्यानंतर तो कचरा डब्यातला डस्टबिनमध्ये नेऊन टाकून ते सुद्धा स्वच्छ घासून ठेवायचं, म्हणजे छिलटे वगैरे काही लागत नाही. तर असं मी करत असते. सारखं सारखं डस्टबिनकडे जात नाही. छोटासा डबा ठेवला आहे मी तो श्रीखंडचा, तर त्यात मी कचरा जमा करत असते. आणि नंतर सगळं स्वच्छ झालं किचन वगैरे की त्यातला कचरा नेऊन तिकडे टाकते आणि किचनसुद्धा छान स्वच्छ होऊन तयार. आणि बेसिंग आणि हार्ड वॉटर असल्यामुळे ना मला बेसिंग आणि नळ वगैरे ना सारखंच घासावा लागतो, कारण त्यावर डाग पडतात आणि मग ते डाग चांगले दिसत नाहीत. त्यामुळे रोज धुतलं की एक कपडासुद्धा रोज मारून स्वच्छ करून घ्यायचं, हे कामच असते माझं. त्यानंतर बघा, भांडी वगैरे घासून घेतली. गॅस राहू दिला होता पुसायचा, कारण गॅस हा काचेचा असल्यामुळे ना गरम गरम पुसायचा नाही शक्यतोवर, त्याला तडका बसू शकतो. तर त्यामुळे तो अर्धा एक तास तरी थोडा थंड होऊ द्यायचा. त्यानंतर त्याला छान असं स्वच्छ कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचं, सॉफ्ट कपड्यांनी. मुलांचे टी शर्ट वगैरे असतात ना, तर तो कापड फाडून जर घालत नसेल तर त्यांनी पुसून घ्यायचं, किंवा कॉटनच्या रुमाली वगैरे असतात ना त्यांनी पुसून घ्यायचे. तर माझ्याकडे मुलीची लेगिन्स होती, ती फाटली होती, तिची छान कापड होतं सॉफ्ट, ती घेतली मी पुसायला. आणि ओला आणि सुका कुठलाही असला तरी सॉफ्ट कापडने पुसून घ्यायचं, म्हणजे क्रॅशेस वगैरे पण येत नाही गॅसवर. स्टीलचा असला तरी तुम्ही तसंच पुसू शकता, असं नाही की मी काचेच्या गॅसलाच सांगते आहे म्हणून. आणि त्यानंतर ना आपण किचनमध्ये आपला जो तडका वगैरे उडतो त्याचे बघा, आजूबाजूला जर भांडी असली, काही वस्तू असल्या, त्यावर पण उडत असते. त्यामुळे रोज एक कापड आहे ना, आपलं किचनचं काम झालं की सगळ्या वस्तूंवरून फिरवून घ्यायचा. फ्रीज म्हणा किंवा काही वस्तू असल्या तिथून, म्हणजे सारखं सारखं त्या वस्तूला कधीतरी एकदा खूप असं डीप क्लिनिंग करण्याची गरज नसते. आपण जर सारखंच पुसत असलो तर पुढचा जो भरपूर डीप क्लिनिंगचा वेळ असतो तो आपला वाचतो. आणि त्यामुळे वेळेची बचत ही आपण स्वतःच करू शकतो. म्हणून असं एक टीप आहे तुमच्यासाठी, की ती रोज एक कापड घेऊन स्वच्छ पुसून घ्यायची. छान कोरड्याच कपड्यांनी पुसायचं, म्हणजे ती डस्ट असते रोजची ती छान क्लीन होऊन आपली वस्तूसुद्धा क्लीन दिसतात. आणि त्यानंतर किचनचं सगळं आवरून झाल्यावर चकाचक झाली किचन एकदम. आणि त्यानंतर आता आले हॉलमध्ये. आणि हॉलमध्ये आल्यानंतर आता हॉलचं आवरून घेते. तर हे बघा, जुना सोफा कवरचा होता तो मी आतमध्ये खाली ठेवलेला आहे, कारण व्हाईट कलरचा सोफा आहे आणि एकच कवर जर ठेवली तर मुलं कसे खेळून वगैरे आले की पाय वगैरे धुतात, पण कधीतरी काही जेवतात खातात तर सोफ्यावर वगैरे बसून तर सांडवतात, किंवा त्यांचे पाय वगैरे खराब असले तर कवर खराब होऊन त्यातून सोफ्याला पण डाग न लागावं यासाठी मी खालून तो जो जुना कवर होता तो अंथरून घेतलेला आहे आणि त्यावरून चांगला कवर अंथरून घेतला. आणि दर 2 ते 3 दिवसांनी हे सगळे कवर काढून मी छान अशी डस्ट साफ करून घेत असते. आणि एक सांगायचं होतं, हे ब्रश आहे ना, खरंच तुम्ही नक्की घेऊन घ्या. जिथे कुठे तुम्हाला मिळालं तिथून 100-150पर्यंतच आहे, ते जास्त महाग नाही आहे. पण व्हॅक्यूम क्लीनरसारखंच काम करतं ते, त्यामुळे व्हॅक्यूम क्लीनर जर नसेल तर हे खूप फार आवश्यक आहे आपल्याला, म्हणून तुम्ही हे घेऊन घ्या. आणि खूप छान डस्टिंग होत असते त्यांनी, बारीक बारीक सगळी डस्ट निघते, केस निघतात, त्यामुळे मला खूप जास्त आवडतो. आणि मी डेली तो ब्रश असतेच माझ्यासोबत सोफा आणि बेड वगैरे क्लीन करायला. तर त्यानंतर छान असे कवर वगैरे झटकून घेतले आणि
आता कवर सेट करून घेते छान. तर हे कवरसुद्धा लावायला ना मला असा बराच वेळ लागते. आता कसं व्हिडिओ सुरू असल्यामुळे मी त्याला फास्ट लावते, नाहीतर असं खाली उशांच्या खाली ते कवर असं जर आतमध्ये दाबायचं म्हटलं की माझे बोटंसुद्धा दुखून येतात. त्यामुळे ना जरा मला वेळच लागतो, कारण असं दणकट आहे सोफा, छान असा एकदम हलका पण नाही आहे. आणि खूप म्हणजे बोटं दुखतात माझी. सुरुवातीला तर मला खूप त्रास व्हायचा कवर टाकताना, पण आता सवय झाली त्यामुळे एवढं वाटत नाही. आणि कवर कुशनचे आणि सोफ्यांचे सुद्धा मी दर 8-10 दिवसांनी धुवून काढत असते, कारण कसं डस्ट तर असतेच थोडीफार, पण तरीसुद्धा मुलं वगैरे आहेत घरात, त्यामुळे इतके नसतात घरात. ते स्कूलमध्ये एकदा गेले सकाळी 8:30ला की 4ला परत येतात. त्यानंतरसुद्धा ते खाली खेळणं वगैरे असतं, त्यामुळेसुद्धा मी 8 ते 10 दिवसांमध्ये स्वच्छ करून घेत असते. आणि करायलाच पाहिजे. जेवढं आपण क्लीन घर ठेवू तेवढं आपल्या मुलांसाठी पण त्यांच्या हेल्थसाठी पण चांगलं असते ते. आणि स्वच्छ घर म्हणजे मनाला प्रसन्न ठेवणारं आहे, त्यामुळे स्वच्छता असायलाच पाहिजे प्रत्येक स्त्रियांच्या अंगात, असं तरी मला वाटते. तर बघा, मला क्लीन करताना बघून तुम्हालासुद्धा आवड होईल, म्हणून मग मी क्लिनिंग मोटिवेशन दाखवते तुम्हाला. आणि त्यानंतर सोफा वगैरे स्वच्छ करून झाल्यावर इकडे बघा कोपऱ्यात माझे फ्लॉवर पॉट वगैरे ठेवलेले होते. तर फ्लॉवर पॉट म्हणजे कसं एक हे होतं माझ्याकडे, हे जुनं बंच आहे माझं, आणि ते मटकं होतं जे माझं पाण्याचं, ते ना त्यात पाणी गारच होत नव्हतं उन्हाळ्यात. तर मग मी नवीन मडकं घेऊन घेतलं, आणि हे जुनं होतं आणि यावर आता काय करायचं, फेकायची इच्छा नव्हती. आणि मला पेंटिंगचं खूप जास्त आवड आहे, त्यामुळे मग मी काय केलं, याच्यावरनं पेंटिंग करून घेतली छान अशी. आणि त्याला एकतर मला त्याला होल करून झाड लावायचं होतं, पण आरोहींचे पप्पा वगैरे बोलले की त्यात जर होल करशील तर तो मडका फुटणार. त्यामुळे मग मी काय केलं, त्याला फ्लॉवर पॉट म्हणून तयार करून घेतलं, छान फुलांच्या बंच ठेवून, आणि त्याला त्या कडेला कोपऱ्यात ठेवलं. तर खूप छान दिसतोय तो. सॉरी, मी तुम्हाला जवळून दाखवायचं विसरली की कशी पेंटिंग केलेली आहे. तर असं काहीच वाया न जाऊ देता घरातीलच जर आपल्याकडे जुगाडू वृत्ती जर स्त्रियांच्या अंगात असेल तर किती छान गोष्ट नाही का. कशाला वारंवार विकत घ्यायचं, तर फेकून पण नाही द्यायचं जर अशी आवड असली तर, आणि जर असे गुण असतील अंगात तर. आणि मला पेंटिंगची आवड असल्यामुळे माझ्या घरात जे पण काही वस्तू निघतात छोट्या मोठ्या, त्या अगदी वाया जातच नाहीत, काही ना काही मी त्याचं करतच असते. आणि त्यानंतर कोपऱ्यात माझा जो जुना आहे तो स्टँड होता फ्लॉवरचा, तर त्यालासुद्धा मी छान असं स्वच्छ करून घेतलं आहे. आणि त्यात पण फुलं आणले होते मी, फ्लॉवर्स आणले होते बंच काही, ते पण ठेवून घेते. आणि असे 2 जवळजवळ ठेवलेले आहेत ते, आणि तो कोपरा खूप छान असा दिसतो. आणि एंट्री केली आतमध्ये की तेवढा भाग बघून खूप छान असा आनंद वाटते मनाला. तर अशा प्रकारे थोडं डेकोरेट करून ठेवलेलं आहे मी घर. कॅमेऱ्यात तुम्हाला कसं दिसतं माहिती नाही, पण ॲक्च्युअलीमध्ये खूप छान दिसतं ते. आणि त्यानंतर दुसऱ्या कडेला एक सोफा छोटा ठेवलेला होता, आणि ते पण राहिलं होतं स्वच्छ करायचं. आणि हा एकदम कसा बाल्कनीला लागून आहे दाराला, त्यामुळे पुढं बाल्कनीच्या अगदी पुढंच बिल्डिंगचं काम चालू आहे, तर खूप जास्त डस्ट असते. आणि लॉन आहे हॉलमध्ये, सॉरी बाल्कनीत टाकलेला, त्यावर डस्ट असते, आणि परत ह्या सोफ्यावर पण उडते. तर मला याला तर सारखंच क्लीन करावं लागतं. आणि काल पण मी त्याला जर स्वच्छ केलं होतं ना, त्यावेळेला पण त्याच्यातून धूळ निघाली होती. आज इतकी धूळ नव्हती, पण तरीसुद्धा मला रोज ब्रश घेऊन स्वच्छ करायची सवय झालेली आहे. आणि मला खूप आवडलेला आहे तो ब्रश, त्यामुळे मी सारखेच तो हातात धरून क्लीन करत असते. आणि आज ना तो लॅम्प पण बरेच दिवस झाले त्याला स्वच्छच केलं नव्हतं. हा लॅम्प ना मी मिशोवरून ऑनलाईन घेतलेला होता. तर मिशोवरून नाही, सॉरी, मिशोवरून 3दा कॅन्सल झाला. तर फ्लिपकार्टवरून मागवलं, आणि नंतर फायनली तो आला. आणि नंतर त्याला छान सेट केलं, आणि त्यात असं छान झाडं बिडं वगैरे, आधी ना तो इकडे ठेवलेला होता पुढं. मग त्याला म्हटलं कोपऱ्यात छान दिसेल म्हणून कोपऱ्यात ठेवलं त्याला, सायंकाळच्या वेळेला मी लावत असते. आणि त्यात पण छान असं झाड वगैरे ठेवलं. खालच्या साईडला पण, सगळ्यात खालच्या ह्याच्यात पण त्याला मोठं झाड ठेवलं होतं, पण नंतर मी ते काढून घेतलं. स्नेक प्लांट होतं ते, उंच उंच वाढत असते, तर त्याला हाईटला कमी पडत होती जागा, म्हणून मी ते काढून घेतलं.
आणि त्यानंतर हे काचेचं बाऊल आहे, तर त्याच्यात पण मी पाणी ठेवून छान असं शोचं कमळाचं फूल ठेवलं. गणपतीला आणलं होतं ते, त्यात पाण्यात ठेवलं की त्याला लाईट लागायचा, पण नंतर ते झालं खराब. तर मी त्याला असं शोचं म्हणून ठेवून देते. आणि असं थोडंफार लॅम्पसुद्धा डेकोरेट करून ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलंच होते की घराची थीम येलो आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी येलोच ठेवण्याचा प्रयत्न करते मी. म्हणजे कसं एकसारखं असलं तर आणखी छान लूक येतो घराला. त्यामुळे एक वॉल माझी येलो कलरची आहे. तर त्याच प्रकारे मी तो येलो कलरचा लॅम्प पण मागवला. आणि एक तुम्हाला टिपॉयवर दिसत असेल सूर्यफूल, ते सुद्धा मिस्टरांनी घेतलेलं आहे की येलोच ठेवायचं म्हणून. आणि बाल्कनीला पण तुम्हाला दिसत असेल पुढं, तो सुद्धा त्यांनी घरातच कलर करून घेतलेला आहे. आतमध्ये जी थीम आहे ती सगळ्याकडे लावायची, बाहेरपर्यंत न्यायची असं त्यांची वृत्ती होती, त्यामुळे त्यांनी ते करून घेतलं. आणि फायनली छान दिसते, खूप छान दिसते मला. आणि तुम्हाला मी माझ्या व्हिडिओत मी ते शेअर केलेलं होतं DIY माझं, जे तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी दाखवलं ते रेड हॅट लेडी. तर ते इथे ठेवलं आहे मी, भिंतीला वगैरे कुठे मी हँग केलं नाही त्याला सध्या अजून. कशाला खिळे ठोकायचे आणि कशाला सेलोटेप वगैरे लावायचं, म्हणून मी त्याला तिथेच ठेवून घेतलेलं आहे. आणि अशी थोडीफार आपली डस्टिंग चालत असते. रोज असं थोडंफार पुसत असलं ना की कसं एकदाच खूप असं क्लीन करायची गरज पडत नाही. म्हणून एक रोज सवय घालून घ्या की रोज थोडा कपडा घेऊन पुसून काढायचा. आणि हे बघा, मी याला 10 वर्ष झालेत घेऊन. माझी मुलगी छोटीशी होती तेव्हा मी गेले होते सेलमध्ये. रंगोली म्हणून दुकान आहे तिथे, मी सगळे हँडलूमचं दुकान आहे तिथे गेली होती. आणि तिथून मी 500ला ते आणलं होतं बसायचं, ड्रेसिंगच्या पुढं ठेवलं होतं. नंतर मग ते जरा खराब झालं, तर त्यात मी काय केलं, घरच्याच जुगाडू वृत्तीने त्याला छान असं वरून थोडंसे दबलं होतं. तर त्याला जे एक्स्ट्राचे कपडे होते ना आपले, जसं मुलांच्या गोधड्या वगैरे छोट्या, त्या लावून त्याला छान दोरीने बांधून त्याला वरून मी कवर शिवून घेतलं. आणि अशी जुगाडू वृत्ती मी तयार करून कशाला वाया जाऊ द्यायचं, नाही का. तर असं मी तयार केलं आहे. आणि ह्या साईडला छोटंसं TV युनिट आहे माझं. TV युनिट नाही म्हणता येणार, ॲक्च्युली तो TV भिंतीला लावलेला आहे. आणि तो स्टडी टेबल आहे, त्याचा असा टँक ठेवायला यूज केलेला आहे. आणि तिथे सुद्धा स्पीकर वगैरे ठेवून त्यावर छोटंसं असं स्नेक प्लांट स्पायडर प्लांट ठेवलेलं आहे मी. आणि असं घरात मला सुद्धा झाडं लावायला आवडतात. बरेच घरातले झाडं बाहेर बाल्कनीत नेते, काही बाल्कनीतले घरात आणते. आणि असं चालू असतं. आणि बघा, टँक मी लाईट चालू करून तुम्हाला दाखवलेलं आहे, किती छान फिश दिसत आहेत, नाही का. तर भरपूर फिश गेल्या आणि काही थोड्याफार राहिलेल्या आहेत. तर जाणं येणं हे जसं निसर्गाचं आहे तसंच सुद्धा सगळ्यांना लागलेलं आहे ते. आणि छान असं TV वर माझा फेवरेट शो चालू होता, तर स्टार प्लसवर. तर तो बघता बघता मी माझं कामावरती आहे. तर 10:30ला लागत असतो तो कार्यक्रम. आणि त्यामुळे मी ते बघता बघता ते म्हटलं चला आपली क्लिनिंग पण होते. आणि मुलं गेलेत की फास्ट आवरले गेले बाकीचे कामं. तर आज क्लिनिंग केली मी एक्स्ट्राची. आणि सगळं कामं करता करता क्लिनिंग केली, तर खूप जास्त अतिवेळ पण द्यायचा गरज पडत नाही. आणि हे सुद्धा एक छोटंसं स्नेक प्लांट आहे. तर ते मी शेजारच्या बाईकडून घेतलेलं होतं. छोटंसंच होतं, अगदी घेतलं तेव्हा. आणि ते छान आता त्याला भरपूर ठिकाणी आलेलं आहे आणि खूप छान झालं ते, असं बुशी झालं थोडं ते आता. आणि अशी आपली क्लिनिंग संपलेली आहे TV युनिटची. आणि त्यानंतर परत आता थोडी पुढची पण क्लिनिंग बाकी राहिलेली आहे. तर घरात जे 100 कामं असतात ना, त्यापैकी सगळ्यात माझं आवडतं काम म्हणजे क्लिनिंगच आहे. तर क्लिनिंग मला तुम्ही अर्ध्या झोपेतून उठूनसुद्धा म्हटलं ना की तुला हे करायचं आहे, किंवा खूप जास्त भूक लागली तेव्हासुद्धा मी भूक बाजूला ठेवून सगळ्यात पहिले क्लिनिंग करते. एवढा माझा आवडता भाग आहे तो कामातला सगळ्यात महत्त्वाचा. आणि तो मी कधीच सोडत नाही. आणि एक तर चांगलं पण आहे, जेवढं क्लीन घर ठेवू तेवढं स्वच्छ पण दिसत असते. आणि त्यानंतर आज थोडी बेडशीट वगैरे चेंज करून घ्यायची होती. तर एक बेडशीट होती, ती 8-10 दिवस झाले होते घालून. म्हणजे बेडवर ह्या कोणी झोपत तर नाही, ते फक्त बसते मी एकटी दुपारच्या वेळेला काम करताना. तर अदरवाईज कोणीच नसतं तिथे. तर इतकी खराब झालेली नव्हती, पण तरी एक 8 ते 10 दिवसांनी मी चेंज करत असते, म्हणून तिला चेंज करून घेतली आज. आणि त्यानंतर ना मी ही DMartमधून आणली होती बेडशीट 100 रुपयाला. आणि खूप छान कापड आहे तिचा. आणि हे कवर पण मी अगदी 30-30 रुपयालाच आणलेले होते तिथून.
आणि ॲक्च्युली ते कुशनचे कवर आहेत, पण हे कुशन होते ना ते मी प्रत्येक वेळेला प्रत्येक बेडशीटवर चेंज करत असते, वेगवेगळं ठेवत असते. तर व्हाईट बेडशीटवर मी ते रेड तसंच राहू दिलेले होते कुशन. आता म्हटलं त्याला ह्या बेडशीटवर कवर घालूया, म्हणून मी त्या बेडशीटबरोबर हे कवर एक्स्ट्राचे आणलेले होते. तर यावर सूट होते का हे मला माहिती नाही, तर तरीसुद्धा मी लावून घेते, म्हणजे कसं लूक थोडा वेगळा यावा म्हणून घालते आहे कवर त्याला. आणि त्यानंतर बेडशीटसुद्धा आपली छान अशी घालून झालेली आहे. आणि बेडशीट घालून झाल्यानंतर तिला छान असं सेट वगैरे केलं की किती छान दिसते नाही का. आणि त्यानंतर बेडरूमचा पण पार्ट आपला झाला आहे क्लीन करून. आणि आत्ता राहिलेला होता फॅन क्लीन करायचा, कारण आता कसं थंडी असल्यामुळे इतका फॅनचा यूज होत नाही, तर डस्टसुद्धा नसते फॅनवर एवढी. तर मी काय करते मग, माझ्याकडे हा एक ब्रश होता क्लीन करायचा, तर तो पण मी मॉलमधून आणलेला होता, काहीतरी 100 की 125 रुपयाला आणलेला होता. तर हा पण मी काय करत असते फॅन साफ करायला आणि वॉलवरची डस्ट वगैरे काढायला यूज करत असते त्याला. आणि इथे बघा आपला टोटली क्लिनिंगचा पार्ट पूर्ण संपलेला आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा रोज थोडं थोडं क्लिनिंग करत राहा, म्हणजे अगदी जास्त डीप क्लिनिंग करण्याचा ताण येणार नाही. आणि त्यानंतर मी सगळं आवरून बाल्कनीत आलेली होती आणि माझं हे होतं टँगल हार्टचं छोटंसं झाड. तर ते जरा खराब होत चाललेलं होतं, कारण ऊन जरा थोडं दुपारचं जरा तेज असते त्यामुळे. तर त्याला छान मी असं स्वच्छ करून त्याला काढून घेतलं आणि छान परत लावून त्याला रिपोर्टिंग करून घेतलं. असा होता आजचा आपला व्हिडिओ. आवडला असल्यास लाईक करा आणि नवीन असले चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.